हॅलो डिअर स्टुडंट्स, मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड एक्झाम म्हटली की एक वेगळ्याच प्रकारचं टेन्शन हे आपल्यावरती आलेलं असतं। मग ते शेजारच्यांकडून आलेलं असतं, नातेवाईकांकडून आलेलं असतं, इवन आपल्या आईवडिलांकडून आलेलं असतं की तुला ह्या वर्षी बोर्ड एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळाले पाहिजे। आता चांगले मार्क्स कोणाला नको आहेत, सगळ्यांनाच हवेत, पण ते मिळवण्यासाठी आणि ते पण इझिली मिळवण्यासाठी नेमकं तुम्ही काय करायला पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल एक्सप्लेन करणार आहोत। आता या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय कव्हर करणार आहे ते जरा व्यवस्थितपणे समजून घेऊया। सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याच इम्पॉर्टंट गोष्टी या सॉर्ट आउट करून देणार आहे, व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला आहे ना, जर असं सांगितलं की तुम्ही जो स्टडी करताय ना त्याची जी टेक्निक आहे ती चुकीची आहे, तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही स्मार्ट स्टडी टेक्निक समजावून सांगणार आहे। सेकंड इम्पॉर्टंट थिंग, बऱ्याच मुलांचा गोंधळ होतो की आपल्याला जे बायोलॉजीच्या सिलेबसमध्ये 15 चॅप्टर्स आहेत, नेमकं मी कुठला चॅप्टर अगोदर प्रिपेअर केला पाहिजे। आता बऱ्याच मुलांना वाटतं की ज्याचं वेटेज हाय आहे तो चॅप्टर मी अगोदर केला तर मला जास्त मार्क्स मिळतील, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहेत। तिसरी गोष्ट, कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स मी प्रिपेअर केले तर माझे चान्सेस जास्त आहेत एक्झाममध्ये स्कोअर करण्याचे, ते पण तुम्हाला समजावून सांगतो। फोर्थ इम्पॉर्टंट थिंग की तुम्ही कुठल्या क्वेश्चनकडे कशा पद्धतीने अप्रोच केलं पाहिजे आणि क्वेश्चन्स हे तुम्ही कसे सिलेक्ट केलं पाहिजे याबद्दल क्लॅरिटी देईल। आणि एक छान अशी गोष्ट म्हणजे अशी की तुम्हाला मी फ्री स्टडी मटेरियल सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे। ते कसं असणार आहे, त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला भेटणार आहे हे सगळं समजावून सांगेल आणि फायनली व्हिडिओ संपणार आहे, कन्क्लुजन असणार आहे। सो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या। चलो आपण स्टार्ट करूया। सगळ्यात पहिले बाळांनो, तुम्हाला काय वाटतं की आपण मोठे चॅप्टर्स करायला पाहिजे ना? बरेच मुलं तसंच विचार करतात, त्यांना काय वाटतं की मोठे चॅप्टर जे असतात त्याचं काय म्हणूया आपण मार्क जे असतात ते जास्त असतात, मग जर मी एक चॅप्टर केलं तर मला इतके मार्क्स मिळतील। तर बाळांनो, तुम्ही इथे एक गोष्ट विसरताय, जेव्हा तुम्ही एखादा मोठा चॅप्टर प्रिपेअर करता तेव्हा तुम्हाला त्याला प्रिपेअर करण्यासाठीचा जो वेळ असतो तो पण जास्तच लागतो। ओके, सो माझं सजेशन तुम्हाला सगळ्यात पहिले हे असेल की तुमच्या सिलेबसमधले जे स्मॉल चॅप्टर्स आहेत किंवा जे मीडियम चॅप्टर्स आहेत, ओके, हे चॅप्टर जर तुम्ही अगोदर टार्गेट केले तर तुमच्यासाठी ते बेटर असणार आहे। का, हे नीट आपण या टेबलच्या साहाय्याने समजून घेऊ। बघा, मी तुमच्या सिलेबसमधले हे 6 चॅप्टर्स साईडला काढलेत, ज्यामध्ये तुम्ही जर बघितलं 5, 6, 7 नंबरचा चॅप्टर आणि 13, 14, 15 नंबर चॅप्टर। सो हे जे शेवटचे 3 चॅप्टर्स आहेत ना बाळांनो, जनरली यांना आपण स्मॉल चॅप्टर्स म्हणतो आणि त्यांचं वेटेज पण कमी आहे। वेटेज बघा ना, कंपल्सरी वेटेज 3-3 मार्काचे विथ ऑप्शन 4-4 मार्काचे वेटेज, ओके। आणि जे मीडियम साईजचे चॅप्टर्स आहेत ते कोणते 5, 6, 7 आहेत। याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 4, 5, 5 आणि विथ ऑप्शन 6, 7, 7। सो हे जर 6 चॅप्टर्स तुम्ही अगोदर टार्गेट केले, यांना जर अगोदर प्रिपेअर केलं तर तुम्हाला याला जो वेळ लागणार आहे तो वेळ कमी लागणार आहे। सो तुम्ही हे चॅप्टर प्रिपेअर केल्यानंतर कंपल्सरीली 23 मार्क मिळवू शकणार आहे। बघा, तुम्हाला हे 6 चॅप्टर कंपल्सरीली 23 मार्क्स मिळवून देणार आणि विथ ऑप्शन 32 मार्क्स मिळवून देणार। सो 32 मार्क्स जर तुम्ही इथे कन्सिडर केले आणि जर कंपल्सरी 23च कन्सिडर केले, प्रॅक्टिकलचा जर विचार केला 30 मार्क्सचं प्रॅक्टिकल असतं, तिथे कितीही ॲव्हरेज स्टुडंट असला तरी त्याला साधारणपणे 20 मार्क तर हे जनरली मिळत असतं। सो तुमचं इथे पासिंग सुटलंय। सो कधी पण विचार करताना बाळांनो स्टेप बाय स्टेप करायचं। सगळ्यात पहिलं स्टेप काय तर पासिंग आहे। सो तुमचं इथे पासिंग सुटलंय। 6 चॅप्टर्स व्यवस्थित करून सुद्धा तुम्ही चांगल्या मार्काने त्या ठिकाणी पास होत आहे। चांगले मार्क म्हणजे बघा ना, 23 आणि प्रॅक्टिकलचे मी 20च पकडले तरी साधारणपणे तुम्ही 43 पर्यंत जाताय आउट ऑफ त्या ठिकाणी 100। पण आता मला सांगा 43 मिळवायचे का नाही, आपलं टार्गेट हे 80+ आहे। सो पहिली स्टेप आपली झाली आहे। सो हे 6 चॅप्टर्स तुम्ही फार कमी वेळामध्ये करू शकता, कारण की हे चॅप्टर्स फार काही अवघड नाही आहेत। याच्यामध्ये हे जे शेवटचे 3 चॅप्टर्स हे तर बऱ्यापैकी इझी आहेत आणि हे जे 3 चॅप्टर्स दिले 5, 6, 7 म्हणजे याला थोडा तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो, ओके। सो सगळ्यात अगोदर हे चॅप्टर्स टार्गेट करा, हे तुमचा वेळ कमी खातील आणि तुम्हाला बऱ्यापैकी चांगले डिसेंट मार्क्स मिळवून देतील। क्लिअर झालंय? आता याच्यानंतर मुलांचा जो फेवरेट काय म्हणूया आपण जो एरिया असतो की बाबा मला जे हाय वेटेजवाले टॉपिक्स आहेत ते टार्गेट करायचे, ऑब्व्हियसली ते तुम्ही करा, पण ते कधी करा, अगोदर स्मॉल आणि मीडियम चॅप्टर झाल्यानंतर। सो तुम्हाला यामध्ये जनरली जर बघितलं तर मी तुम्हाला इथे 4 चॅप्टर्स सजेस्ट करतोय, 1st, 2nd, 8 आणि 9 नंबरचं चॅप्टर। तर यामध्ये तुम्ही बघा जो पहिला चॅप्टर आहे ना, आता या चॅप्टरची गंमत अशी असते ना की जेव्हा पण आपण क्लास 12चा बायोलॉजीचा अभ्यास करायला जातो तो पहिलाच चॅप्टर उघडून बसतो। मग क्लासमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल, एक्झामचं प्रिपरेशन करत असेल तर पहिलाच चॅप्टर हा वारंवार आपण
बघितलेला असतो, त्याच्यामुळे पहिला चॅप्टर हा बऱ्यापैकी मुलांना जमतो. सो त्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड असं करेल की पहिला चॅप्टर व्यवस्थितच करा, कारण तो कंपल्सरीली 6 आणि विथ ऑप्शनला 8 मार्काला आहे. त्यानंतर जो त्याच्या पुढचा चॅप्टर आहे सेकंड नंबरचा, तर हा चॅप्टर जो आहे ना, हा चॅप्टर मुलं जरा वेगळ्या अँगलने याच्याकडे बघतात, क्युरिओसिटी म्हणून बघतात, कारण की याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स आहेत, बॉडीमध्ये जे काही हॉर्मोन्स आहेत, जे सेक्स रिलेटेड हॉर्मोन्स आहेत, त्यांची काही जी गंमत जम्मत आहे ही सगळी या चॅप्टरमध्ये दिलेली आहे. सो ऑब्व्हियसली मुलांचा या चॅप्टरकडे बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणा किंवा त्यांची क्युरिओसिटी म्हणा, त्याच्यामुळे त्यांना हा चॅप्टर बऱ्यापैकी आवडतो. सो तुम्ही हा चॅप्टर करायला काही हरकत नाहीये. हे 2 चॅप्टर्स हे हाय वेटेजवाले टॉपिक्स आहे. त्यासोबत 8 नंबरचा चॅप्टर ज्यामध्ये हार्ट आहे, त्याच्या संबंधित काय म्हणू आपण सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे आपली, त्यानंतर फ्लूइड कनेक्टिव्हिटी, ब्लड आहे, याचे पूर्ण तुम्हाला इन डिटेल इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन. त्याच्यामुळे हे जे चॅप्टर्स हे इंटरेस्टिंग चॅप्टर्स आहे. आणि हा जो 9वा चॅप्टर आहे ना, हा खूप मोठा चॅप्टर आहे. ओके, आता ह्या मोठ्या चॅप्टरमध्ये मुलं जनरली थोडासा कंटाळा करतात. मग मी तुम्हाला इथे रेकमेंड काय करेल की तुम्ही हा चॅप्टर जर शक्य होतोय तुम्हाला तर तो पूर्णच करा, पण जर नाही होते तर तुम्ही काही सिलेक्टेड टॉपिक सुद्धा त्याच्यातून करू शकता. आता तुम्ही जर हे 4 चॅप्टर आणि मागचे 6 चॅप्टर जर पकडले तर या 4 चॅप्टरचेच बघा 27 कंपल्सरी आणि विथ ऑप्शन 37 आहे. आणि जर ते मागचे 23 आणि हे 27 जर आपण ऍड केले तर इथेच तुमचं किती मार्कांचे वेटेज होते? 50 मार्कांचे वेटेज. म्हणजे तुम्ही तुमच्या सिलेबस मधले फक्त 10 चॅप्टर जर व्यवस्थित केले तर तुम्ही 50 मार्क हे मिळवू शकता. अजून मी 5 चॅप्टर जे उरलेले आहेत त्याला हात पण लावलेला नाही. ते कुठले कुठले आहेत? 3rd नंबरचा इनहेरिटन्स, 4th नंबरचा मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, 10 नंबरचा ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस, 11 नंबरचा एनहान्समेंट आणि 12 नंबरचा बायोटेक्नॉलॉजी. हे 5 चॅप्टर्स मधून टच पण नाही केलेत. हे जे झालेले चॅप्टर्स, हे जे 10 चॅप्टर्स मी तुम्हाला सांगितले, हेच तुम्हाला कंपल्सरली 50 मार्क्स मिळवून देणार आहे. आणि विथ ऑप्शन इकडचे 37 आणि तिकडचे किती होते बाळांनो? राईट, तिकडचे 32 होते. करा ऍड, 30 आणि 30 60 झाले आणि वरचे 9, 69 मार्क्स हे विथ ऑप्शन आहे. सो झालं तुमचं स्कोरिंग. कंपल्सरी जर मी पकडलं तर 50 मार्क्स आणि प्रॅक्टिकलचे 30 पैकी 20 जरी पकडले तरी तुम्ही 70 पर्यंत पोहोचतायत. आणि जर विथ ऑप्शन आपण कन्सिडर करायचं म्हटलं तर 69 आणि 20 असे जर ऍड केले तर साधारणपणे आपण 89 पर्यंत पोहोचतोय. सो बायोमध्ये स्कोरिंग करण्यासाठी तुम्हाला पूर्ण सिलेबस वाचण्याची गरज आहे का? तर अजिबात नाही. तुम्हाला हे 10 चॅप्टर्स जे मी सांगितले, कोणकोणते 10 चॅप्टर सांगितले? पहिला, दुसरा, त्यानंतर 5, 6, 7, त्यानंतर 8, 9 आणि 13, 14, 15 हे चॅप्टर्स एकदम परफेक्ट करायचे. सो ही झाली तुमची स्मार्ट स्टडी टेक्निक. इज द क्लिअर? हा पहिला पार्ट होता आपल्या व्हिडिओचा जो मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितला. इंटरेस्टिंग वाटला असेल एक लाईक करून द्या. आता आपण दुसऱ्या पार्टकडे वळतोय. दुसरा पार्ट असा आहे की सर मग हे उरलेले 5 चॅप्टर करायचे नाहीत का? तर करायचे. त्यात कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे काय? जे जे टॉपिक्स तुम्हाला फेवरेट वाटतात, व्यवस्थित आवडत आहेत, ते व्यवस्थित करून ठेवा. त्याच्याने होईल काय, तुमचं जे इतर जे काही स्कोरिंग एरियाज आहेत ते कव्हर अप होऊन जातील. क्लिअर आहे? आता आपण दुसऱ्या पार्टकडे येतोय. दुसरा पार्ट काय आहे? आता बघा बाळांनो, जेव्हा पण एखाद्या जुन्या काळात ना जे राजे होते ना, तर राजे वगैरे असायचे, ते एकमेकांसोबत युद्ध करायचे. पण युद्ध करण्याच्या अगोदर ते दुसऱ्याकडे नेमकं कुठल्या कुठल्या टाईपचे वेपन्स आहेत, शस्त्र आहेत, त्याची माहिती काढायचे. सो इथे तुम्ही युद्धच करताय, फक्त इथे जे युद्ध आहे ते तुम्हाला कुठलं शस्त्र नाही वापरायचं आहे, हे तुमचं काय म्हणूया आपण मेंटल वॉर आहे ना, आणि हे तुम्हाला फाईट करायचं बोर्ड सोबत. सो बोर्ड कशा पद्धतीने क्वेश्चन पेपर्स डिझाईन करतं, जर याचा विचार तुम्ही अगोदर केला तर मला नाही वाटत तुम्हाला काही जास्त प्रॉब्लेम्स यायला पाहिजे. क्लिअर? सो बोर्ड आता ज्या क्वेश्चन पेपर्स डिझाईन करतायत ते स्मार्ट पद्धतीने करताय. स्मार्ट झाल्यात क्वेश्चन पेपर्स. त्यांना माहिती आहेत मुलं स्मार्ट झाली आहेत, मुलांकडे असलेले मोबाईल स्मार्ट झाले आहेत, तर मग आपण क्वेश्चन पेपर स्मार्ट का नको करायला? सो क्वेश्चन पेपर जर तुम्ही नीट बघितल्या बाळांनो, ज्या लेटेस्ट आता येत आहेत, तर त्या क्वेश्चन पेपर्सवरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपण कशा पद्धतीने त्याला अप्रोच केलं पाहिजे. हा आपला दुसरा पार्ट. सो मी तुमच्यासाठी काही क्वेश्चन्स आणलेत की जे इथून मागे बोर्ड एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. तुम्हाला जर मागच्या बोर्ड क्वेश्चन पेपर्स हवे असतील, मागच्या वर्षी ज्या लेटेस्ट नवीन सिलेबस प्रमाणे आहे, तर त्या तुम्हाला मी देणार आहे. त्या कशा देणार आहे हे व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. ते तुम्हाला फ्रीमध्ये डाउनलोड करता येतील. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो 4ही सब्जेक्टच्या मी तुम्हाला क्वेश्चन पेपर देणार आहे. ओके, सो डोंट वरी. आता बघा, मी तुम्हाला या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतो. हा जो क्वेश्चन आहे हा 2023चा क्वेश्चन आहे. ओके, आता या क्वेश्चन मध्ये तुम्ही जर बघितलं तर एकच क्वेश्चन आहे, पण त्या एका क्वेश्चनला त्यांनी काय केलं, 4 पार्टमध्ये डिवाइड केलं. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर हा एक लॉंग आन्सर क्वेश्चन आहे, 4 मार्काचा क्वेश्चन आहे, पण तो 4 मार्काचा एकच क्वेश्चन विचारण्याच्या ऐवजी यांनी 4 मार्काच्या क्वेश्चनसाठी 4 छोटे छोटे क्वेश्चन्स त्यांनी विचारलेत. सो आता तुम्ही जर बोर्ड क्वेश्चन पेपर जर बघितल्या, तुम्ही ऑलरेडी डाउनलोड करून त्या बघणारच आहात, तर त्यात तुमच्या असं लक्षात येईल की मोठे मोठे क्वेश्चन्स आता कमी झालेत.
क्वेश्चन्स आता छोटे छोटे यायला लागले. हे एक एक्झाम्पल तुम्हाला कळालं. क्वेश्चन नीट बघून घ्या, नंतर सॉर्ट आउट करा, याचा आन्सर शोधून काढा. अजून एक एक्झाम्पल बघा. सेम क्वेश्चन पेपरमध्ये 4 मार्काचा क्वेश्चन, एकच क्वेश्चन विचारण्याच्या ऐवजी त्यांनी 4 छोटे छोटे क्वेश्चन्स विचारले. 4 नाही विचारले, 3च विचारले. हे 2 आणि हा तिसरा क्वेश्चन. कळतंय तुम्हाला? बघा 4च मार्काचा क्वेश्चन सेम क्वेश्चन पेपरमध्ये. अजून एखादं एक्झाम्पल. हा, तर हे झाले तुमचे मोठे मोठे क्वेश्चन्स. तुम्ही करायचेत का? तर हो. कसे करायचे ते? जनरली छोटे छोटे क्वेश्चन्सवर फोकस करून ते प्रिपेअर करायचे. लक्षात आलंय? म्हणजे 1 मार्काचे, 2 मार्काचे, 3 मार्काचे क्वेश्चन जनरली जे असतात त्याच्याकडे प्रायोरिटी वाढवा. 4-4 मार्काचे मोठे मोठे जे लॉंग आन्सर क्वेश्चन्स आहेत त्याचे चान्सेस आता कमी झालेत. ओके, स्पेसिफिक विचारतं बोर्ड. जास्त आता ते असं काय म्हणू आपण फॉपट पसारा लिहायचा गरज नाहीये. ओके, मोठं मोठं काही लिहायची गरज नाही. त्याच्यानंतर बघा हे अजून एक एक्झाम्पल आहे. डायग्राम बेस्ड क्वेश्चन जास्त यायला लागले. ओके, डायग्राम बेस्ड क्वेश्चन मध्ये काय होतं की एक डायग्राम दिलेली असेल, जर लेबल काय तुम्हाला विचारलं, बघा आता ही लेबल तुम्ही ओळखलं असेल तर मला कमेंटमध्ये टाका की हे काय आहे. ओके, हे ओळखलं असेल तर हे पण टाका कमेंटमध्ये. क्लिअर आहे? सो ए काय आहे आणि सी काय हे मला कमेंटमध्ये टाका. ज्याची कमेंट छान असेल मी ती पिन करून वरती ठेवण्याचा प्रयत्न करेल, त्याला लाईक पण करेल. ओके, क्लिअर? बघा हा डायग्राम बेस्ड क्वेश्चन झाला. अजून कोणते क्वेश्चन्स येतात? जनरली हा एक क्वेश्चन 2023 क्वेश्चन पेपरमध्ये आला. इथं काय केलं त्यांनी? इथे तुम्हाला इंटरॅक्शन विचारली आणि ते एक्झाम्पल दिलंय. सो सांगा मला, प्लाझ्मोडियम आणि मॅन यांच्यामध्ये कोणती इंटरॅक्शन असते? लिपर्ड आणि लायन मध्ये कोणती इंटरॅक्शन असते? क्लॉन फिश आणि सी एनिमल मध्ये कोणती इंटरॅक्शन असते? तुम्हाला काही नाही, फक्त एक नाव लिहायचंय. 3 मार्काचं क्वेश्चन आहे. 3 नावं लिहिली, 3 मार्क्स मिळतील. म्हणजे तुम्हाला मी हे का सांगतोय कळतंय ना? तुम्हाला जर आधीच माहिती असेल की अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात, सो तुम्ही तुमचं प्लॅनिंग करताना अशाच पद्धतीने करायचं. जनरली बायो म्हटलं की मुलांना काढत थिअरी असतं, खूप मोठे मोठे आन्सर्स लिहायला, तर गरजच नाहीये. आता क्वेश्चन पेपरचा पॅटर्न किंवा जो काही ज्या पद्धतीने क्वेश्चन्स विचारतात हे स्मार्ट झालंय. मग तुम्ही स्मार्ट व्हायला काय प्रॉब्लेम आहे? ओके, सो तुम्ही तयारी करताना अशीच करा. क्लिअर? त्याच्यानंतर बघा हा तुम्हाला एक बेसिक डिफरन्स दिलाय. पण तुम्हाला जनरली डिफरन्स म्हणजे काय असतं की एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोमचा डिफरन्स कुठलेही पॉईंट लिहा. नाही, कुठलेही नाही लिहायचे. त्याने तुम्हाला दिलंय की लेंथ ऑफ नॉन होमोलॉगस रिजन आणि दुसरं काय दिलंय? टाईप ॲज पर पोझिशन ऑफ सेंट्रोमेर. या 2 पॉईंटचेच फक्त डिफरन्स लिहायचे. क्वेश्चन 2 मार्कला. जर जमले तर ठीक, बाकीचे पॉईंट लिहून उपयोगच नाही. किती स्पेसिफिक झाला हा क्वेश्चन बघा. ओके, सो तुम्हाला पण स्पेसिफिक व्हायला लागेल अभ्यास करताना. पुढचा क्वेश्चन दिलाय गिव्ह रिझन्स. तुम्हाला विचारलंय की बाबा एबीएला अँटी ट्रान्सपॅरंट का म्हटलं जातं? ओके, किंवा तुम्हाला रोल क्लोरोफायलेज एन्झाईमचा विचारलाय बनानामध्ये काय? किती स्पेसिफिक क्वेश्चन आहे. एवढंच उत्तर लिहायचंय, बाकीचं लिहायची गरजच नाहीये. अभ्यास करताना तुम्ही आता इथून पुढे लॉंग आन्सर्स प्रिपेअर करू नका. तुम्ही शॉर्ट आणि स्पेसिफिक आणि प्रिसाइज, स्पेसिफिक ज्याला म्हणतो, पॉईंट्स जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे त्याच्यावरच फोकस करा. याच्याने तुम्हाला बोर्डला पण फायदा होईल आणि MST-CET ला पण होईल. क्लिअर आहे? अजून क्वेश्चन्स बघायचे फटाफट. बघा हा एक डायग्राम बेस्ड क्वेश्चन, ज्यात तुम्हाला ए काय आहे ते विचारलेलं आहे. डायग्राम काढायची गरज नाही, फक्त ए बद्दल लिहायचे. हे काही क्वेश्चन्स मी माझ्या बाजूने सजेस्ट करतो. समजा ही डायग्राम तुम्हाला आली, यात तुम्हाला जे लेबल्स आहेत ते विचारले, तर तुम्हाला फक्त लेबलची नावं लिहायची आहेत. इथे पण सेम आहे. इथे तुम्हाला सेलचं नाव लिहायचं. ही सेल कोणती आहे? न्यूट्रोफिल. ही कोणती आहे? ही कोणती आहे? ही कोणती? ही कोणती? तुम्हाला ओळखायचं, त्याचं फंक्शन लिहायचं. ओके, सो अशा टाईपचे क्वेश्चन्स हे जनरली आता बोर्ड एक्झाम मध्ये विचारले जात आहेत. तुम्ही बोर्ड क्वेश्चन पेपर डाउनलोड करा, एकदा ओव्हरव्ह्यू करा, तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. कळालंय सगळ्यांना? हा होता आपल्या व्हिडिओचा दुसरा पार्ट. ठीक आहे, सो तुम्ही जर आधीपासूनच असं प्रिपेअर केलं तर तुम्हाला पेपर जड जाणार नाही. आधी काय व्हायचं की मोठे मोठे क्वेश्चन्स यायचे बायोमध्ये. अजूनही येतात, पण त्यांचं प्रमाण फार कमी झालंय. शॉर्ट स्पेसिफिक क्वेश्चनचं प्रमाण वाढलंय. ओके, हा एक अजून क्वेश्चन आहे. याच्यामध्ये तुम्हाला कॉलम्स मॅच करायचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला ज्या ब्लँक्स आहेत त्या ब्लँक्स तुम्हाला फिलअप करायचे आहे. सो जनरली एसिड जर्मिनेशनच्या स्टेप्स आहेत तुम्हाला दिलेल्या आहेत सिलेबसमध्ये. ओके, ते एकदा जरा बघून घ्या. ओके, याच्यानंतर तुम्हाला इकडे काय म्हणूया आपण एलिमेंट्स दिले, त्यांचे रोल या बाजूला दिलेले आहेत. ओके, रोल नाही दिले, जे डेफिशियन्सी दिले आहेत की तो जर कमी पडला तर काय होतं. सो अशा टाईपचे क्वेश्चन्स जनरली विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पहिला क्वेश्चन जो असतो, आता इथं हा तुमचा दुसरा पार्ट झाला. आता मी तुम्हाला तिसरा पार्ट सांगतोय. तिसरा पार्ट म्हणजे काय? बरेच मुलं MCQ आणि व्हेरी शॉर्ट आन्सर जे असतं याच्याकडे इग्नोर करतात. त्यांना असं वाटतं आपण शेवटी करून घेऊ. नाही बाळांनो, तुम्ही फार मोठी चूक करताय. कारण MCQ हे 10 मार्क्सला येतात आणि व्हेरी शॉर्ट आन्सर 8 मार्क्सला. दोघांचे मिळून 18 मार्क होतात. एकदम छोटेसे आहेत, काही जास्त तुम्हाला त्याच्यासाठी करायचं नाहीये. 18 मार्क्स हे तुमच्या सहज तुम्हाला मिळू शकतील, हातामध्ये तुमच्या आहेत. फक्त तुम्ही ते काय करताय? इग्नोर करता. तुम्हाला असं वाटतं काही नाही, येऊन जाईल आपल्याला. असं नाहीये. त्यासाठी पण तुम्हाला थोडासा काय म्हणूया आपण वेळ द्यावा लागणार आहे. तर तुम्ही प्रत्येक चॅप्टरचे स्पेसिफिक MCQ सोडवत चला.
ते प्रत्येक चॅप्टरच्या एक्सरसाइजमध्ये दिलेले व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आहेत ते सोडवत चला. आणि मी तुम्हाला काही क्वेश्चन बँक्स देतोय, फ्रीमध्ये देणार आहे, त्यामध्ये असलेले सुद्धा व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स हे नक्की ट्राय करा, तुम्हाला त्यातून फायदाच होणार आहे. ओके राईट. आता मी तुम्हाला थोड्या पूर्वी जे बोललो ना फ्रीमध्ये स्टडी मटेरियल भेटणार आहे, तो बघा तुम्हाला इतकं सगळं स्टडी मटेरियल भेटणार आहे. आता यामध्ये तुम्हाला बोर्डची क्वेश्चन पेपर कुठे भेटणार आहे, एकच मिनिट बरं का. यात तुम्हाला बोर्डचे क्वेश्चन पेपर्स कुठे भेटतील, तर इथे भेटतील बघा. हे जे फोल्डर दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये बोर्डचे क्वेश्चन पेपर्स भेटतील. हे जे पहिलं फोल्डर याच्यामध्ये काय भेटणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचे इथून मागे आलेले जे बोर्डाचे क्वेश्चन्स आहे हे सेपरेट चॅप्टर वाईज तुम्हाला भेटून जातील. याच्यामध्ये तुम्हाला काही MHT CETचे जे काही MCQs आहे जे तुम्हाला इथे बोर्डला MCQ साठी सुद्धा आहे ते फ्रीमध्ये भेटून जाणार, त्याचे PDFs भेटून जातील. इथे माझ्या काही YouTube लेक्चरचे PDFs आहे ज्याच्यामध्ये MCQ सॉल्व्ह करून दिलेले आहेत. MHT CETचं फ्रीमध्ये काही स्टडी मटेरियल ते तुम्हाला भेटून जाईल. बायोलॉजीचे जेवढे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे सगळ्या चॅप्टरचे ते तुम्हाला चॅप्टर वाईज भेटून जातील. महाराष्ट्र बोर्डने 2022 मध्ये 21 मध्ये एक क्वेश्चन बँक दिली होती, छान आहे ती क्वेश्चन बँक, तुम्ही जर एकदा त्याचं बघा, ते PDF तुम्हाला इथून डाउनलोड करता येईल. आणि तुमच्या बायोलॉजीमध्ये डायग्राम्स फार महत्त्वाचे असतात. मिनिमम 10 मार्क्स मॅक्सिमम 15 मार्क्सला डायग्राम्स येतात. सो कुठल्या डायग्राम्स तुम्ही प्रत्येक चॅप्टर मधून करायला पाहिजे हे या फोल्डरमध्ये भेटेल. आता हे सगळं भेटणार कुठे आहे, तर तुम्हाला हे सगळं भेटणार आहे माझ्या ऍप्लिकेशनवरती. ओके. आता जे माझं ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन दिगंबर माळी नावाने डाउनलोड करू शकता. हा पहिला ऑप्शन. दुसरा, तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर व्हॉट्सअपला मला ह्या नंबरवर फक्त तुम्ही हाय करा, तुम्हाला सगळ्या लिंक्स येऊन जातील. ओके. सो आता हा झाला दुसरा ऑप्शन. तिसरा, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी तुम्हाला माझ्या ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे. तसंच माझं जे ऍप्लिकेशन आहे ते APK फाईलमध्ये सुद्धा आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, प्ले स्टोअरमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर ऍप्लिकेशन डिलीट होऊन जातं. तरी डिलीट होऊ नये, तुमचं काही नुकसान होऊ नये म्हणून APK ची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली, तुम्ही तिथून इन्स्टॉल करू शकता आणि हे सगळे कंटेंट बघू शकता. क्लिअर आहे. व्हॉट्सअप नंबर सेव्ह करून घ्या 8767051918. याला फक्त हाय करा तुम्ही मला, तुम्हाला ऑटोमॅटिकली एक मेसेज येऊन जाईल, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये असतील. आता मला माहिती आहे तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांची अजून काही खास तयारी झालेली नाही, बोर्डाचं टेन्शन त्यांना तरी पण आलंय. ओके. सो अशा सर्व मुलांसाठी मी एक छान कोर्स डिझाईन केलेला आहे. कोर्सची प्राइस फक्त 499 आहे, 499, जी एकदम नॉमिनल अमाऊंट आहे. पण या कोर्समध्ये तुम्हाला फायदा काय होणार आहे ते तुम्हाला समजावून सांगतो. हा कोर्स पूर्णपणे रेकॉर्डेड असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा वेळ आहे तेव्हा तुम्ही ते प्रत्येक लेक्चर बघू शकता. एकदा नाही, दोनदा नाही, 10 वेळेस, 1000 वेळेस बघू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. परत रिपीट करून बघू शकता. आता या कोर्समध्ये फायदा तुमचा असा आहे की तुम्हाला पूर्ण चॅप्टर्स, सगळ्या सिलेबस मधले जेवढे पण तुमचे चॅप्टर्स हे एकदम व्यवस्थितपणे रिव्हिजन मोडमध्ये शिकवलेले, म्हणजे तुमचा वेळ नाही जाणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिला चॅप्टर आहे ना रिप्रोडक्शन, त्याला काहीतरी 3च लेक्चरमध्ये का 4 लेक्चरमध्ये आपण संपवलंय, पण चॅप्टर पूर्ण कव्हर केलाय, शॉर्टकट नाहीये, सगळं काही कव्हर केलंय. जो चॅप्टर शिकवला गेलाय त्याची जी PPT आहे, त्याची PDF नोट्स तिथेच आहे, ती तुम्ही लगेच बघू शकता. म्हणजे तुमची फास्ट लर्निंग पण झाली आणि फास्ट रीडिंग पण झाली, त्याच्यामुळे तुमचा कमी वेळात सिलेबस हा फटाफट कव्हर होणार आहे. क्लिअर. आणि प्रत्येक चॅप्टरचा आहे. सेकंड थिंग, तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवरती एक मी डिझाईन केलेली क्वेश्चन पेपर भेटून जाईल, ज्यातून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल स्वतःला प्रॅक्टिस करण्यासाठी की आपल्याला या चॅप्टरची तयारी किती झाली किंवा अजून किती करण्याची गरज आहे. ओके. त्यासोबतच तुम्हाला पूर्ण सिलेबसवरची जी काही 70 मार्क्सची क्वेश्चन पेपर पाहिजे त्या प्रॅक्टिस पेपर सुद्धा मी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके. शेवटच्या क्षणामध्ये तुम्ही काय स्टडी केली पाहिजे, कशा पद्धतीने केले पाहिजे ते बोर्डाचे PYQs तुम्हाला मिळून जाणार आहे, क्वेश्चन बँक्स, इम्पॉर्टंट डायग्रामची लिस्ट तुम्हाला भेटून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही हा कोर्स जर जॉईन केला तर माझे जे इतर कोर्सेस आहेत, MHT CETचा माझा कोर्स आहे आणि MHT CETचाच माझा टेस्ट सिरीजचा कोर्स आहे. जर तुम्ही ते कोर्सेस परचेस करायला गेले, या कोर्सला परचेस केल्यानंतर, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या कोर्सवरती 10% डिस्काउंट हा तुम्हाला तिथे कुपन स्वरूपात भेटेल. ते कुपन तुम्हाला अप्लाय करावं लागेल, एवढंच आहे फक्त. तिथे कुपन असतं, त्याच्यावर क्लिक करायचं, ऑटोमॅटिक 10% अमाऊंट कमी होऊन जाते. समजलं. या MHT CET कोर्स आणि टेस्ट सिरीजची जी काही कोर्सची जी काही फीज आहे ती तुम्हाला थोड्या वेळात सांगतोच मी. तर हे तुम्हाला सगळं काही माझ्या ऍप्लिकेशनवर भेटून जाणार आहे. ओके. कोर्स कसा परचेस करायचा, जेव्हा तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय कराल ना तेव्हा तुम्हाला त्याच्यात एक लिंक येऊन जाईल, हाऊ टू परचेस कोर्स. तो एक छोटासा एक व्हिडिओ आहे, तेवढा बघा, तुम्हाला कोर्स कळून जाईल कसं परचेस करायचं. भरपूर मुलांनी ऑलरेडी परचेस केलाय, टेन्शन घेण्याची गरज नाही. आणि काही डाऊट्स असतील तर व्हॉट्सअपला टाका, सॉल्व्ह होऊन जातील. ओके. राईट. समजलंय तुम्हाला सगळ्यांना. ओके. सो आता माझा टेस्ट सिरीज जो कोर्स आहे टेस्ट सिरीजचा तो 299 आहे, काहीच किंमत नाही आहे, एकदम नॉमिनल किंमत आहे.
आणि जो माझा MST CETचा कोर्स आहे ज्यामध्ये सर्व MST CETचा सिलेबस बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत आपण कव्हर केलाय, त्याची पण प्राइस किती 499. सो तुम्ही जर HSC बोर्डचा घेतला तुम्हाला हा कोर्स जो आहे याच्यावर 10% डिस्काउंट किंवा याच्यावर 10% डिस्काउंट भेटून जाईल. चॉईस तुमची आहे, तुम्हाला कुठला कोर्स जॉईन करायचा आहे. ठीक आहे, जर तुम्हाला गरज वाटत असेल तर नक्की जॉईन करा, काहीच प्राइस नाही. आता बऱ्याच मुलांनी ऑफलाईन क्लासेस जॉईन केलेले असतात. ऑफलाईन सोबत सुद्धा तुम्ही जर ऑनलाईनचा जर टच ठेवला तर फार गरजेचं आहे, कारण ऑफलाईनमध्ये आपल्याला सगळेच चॅप्टर व्यवस्थित समजतात असं नाहीये. काही चॅप्टर्स जे आपल्याला नाही समजलेले ते चॅप्टर तुम्ही इथून तुमचे रिवाइज करू शकता, कव्हर करू शकता. तुमची 499 ही प्राइस वाया जाणार नाही, एवढं मी कन्फर्म तुम्हाला सांगतो. 100% व्हॅल्यू फॉर मनी वाला हा कोर्स आहे. माझ्यासोबत जर तुमची फ्रिक्वेन्सी मॅच होत असेल तर नक्की जॉईन करा. मी तुम्हाला ऑल द बेस्ट करतो. आणि यासोबत बाळांनो माझं हे जे आता यूट्यूब चॅनल आहे हे तुम्ही सबस्क्राईब करणारच आहात. याच्या व्यतिरिक्त माझं अजून एक नीटसाठी यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर मी अजून कंटेंट अपलोड केलेलं नाही आहे, लवकरच अपलोड होतील. सो जनरली MST CETसाठी, नीटसाठी, बोर्डसाठी आणि क्लास 11साठी आपलं हे यूट्यूब चॅनल आहे. या माझ्या इतर सोशल मीडिया अकाउंटच्या लिंक्स आहेत, तुम्ही नक्की त्यांना फॉलो करा आणि जॉईन करा. आय होप ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी मदत केलेली आहे. सो तुम्ही टेलिग्रामला नक्की कनेक्ट व्हा, कारण तिथे मी सगळ्या माझ्या लेक्चरच्या रेकॉर्डेड व्हिडिओच्या लिंक्स टाकत असतो, काही स्टडी मटेरियल टाकत असतो. लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या भेटतील तुम्हाला. याच्या सगळ्या लिंक्स या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. एकदा यूट्यूबचं डिस्क्रिप्शन नक्की चेक करा किंवा मला व्हॉट्सअपला हाय करा, दोघांपैकी तुम्हाला जे सोयीस्कर ते करा. ओके, इंस्टाग्रामला पण मी आहे, तिथे भरपूर गोष्टी शेअर करतो. ॲपची लिंक दिली आहे आणि वेबसाईटची पण लिंक आहे. कोर्स तुम्ही वेबसाईटला जाऊन सुद्धा परचेस करू शकता. ओके, आय होप मी तुम्हाला बऱ्यापैकी क्लॅरिटी दिली आहे. पुन्हा एकदा समराईज करतो की आपण या व्हिडिओमध्ये नेमकं काय कव्हर केलं. सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय सांगितलं की बाबा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हे समजावून सांगितलं की तुम्ही सगळ्यात अगोदर कोणते चॅप्टर्स केले पाहिजे. तुम्ही स्मॉल आणि मीडियम चॅप्टर 5, 6, 7, 13, 14, 15. त्याच्यानंतर लॉंग आन्सर चॅप्टर्स म्हणजे कोणते, 1st, 2nd, 8 आणि 9. राईट, हे 10 चॅप्टर्स तुम्ही केले तर कंपल्सरी तुम्हाला 50 मार्क्स मिळतात. विथ ऑप्शन 69 पर्यंत तुम्ही जातात. हा पहिला अप्रोच झाला. दुसरा अप्रोच मी तुम्हाला काय सांगितलं की क्वेश्चन पेपर्स हे कशा टाईपने येत आहेत, म्हणजे कशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जात आहेत, यानुसार तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा अभ्यासाचं. मोठे मोठे क्वेश्चन्स रटत बसू नका, छोटे छोटे क्वेश्चन्स, स्पेसिफिक क्वेश्चन्स प्रिपेअर करा. दॅट इज गुड. ओके, ही दुसरी स्ट्रॅटेजी आहे. तिसरी स्ट्रॅटेजी काय सांगितली की तुम्ही जनरली MCQ आणि जे व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आहेत, जो पहिला क्वेश्चन असतो सेक्शन A जो असतो तो 18 मार्काचा असतो, ज्यामध्ये 10 MCQ आणि 8 असतात क्वेश्चन व्हेरी शॉर्ट आन्सर वाले, हे नीटच करा, कारण ते 18 मार्क्स तुम्हाला देऊन जाणार आहे. इग्नोर करू नका. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ MCQ अँड व्हेरी शॉर्ट आन्सर. क्लिअर? ओके, सो अशा पद्धतीने जर तुम्ही प्लॅन आउट केलं तर घाबरण्याची गरजच नाहीये. तुम्ही इझिली बायोलॉजीमध्ये 80 स्कोर्स तर हा आणू शकता. माझ्या भरपूर विद्यार्थ्यांनी इथून मागे आणलेले आहेत, ज्यांनी कोर्स जॉईन केलेले होते. तुम्ही जर माझ्या यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्टमध्ये गेले, तुम्हाला ते व्हिडिओज त्याचे स्कोर्स वगैरे मी टाकलेले, शेअर केलेले, तुम्ही बघू शकता. ओके, सो मी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट करतो तुमच्या अपकमिंग HSC बोर्ड एक्झामसाठी. आणि त्यासोबतच कॉन्फिडंट राहा, बोर्ड एक्झाममध्ये नक्की तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. काही डाऊट्स असतील कमेंटमध्ये टाका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद.